मुंबई महानगरपालिकेची प्रारूप यादी समोर आली आहे, ज्यामध्ये मुंबईत थोडके नाही तर तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचं समोर आलं। त्यावरून आता ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला खरमरीत पत्र लिहिलंय। हरकतींसाठी 8 दिवस नाही तर 21 दिवसांचा वेळ द्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे। पाहूयात। मुंबई महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली, ज्यात तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचं समोर आलं। आणि इकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली। मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी 8 दिवस नाही तर 21 दिवसांचा वेळ द्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी केली। तसं पत्रच निवडणूक आयोगाला लिहिले। निवडणूक आयोगाने 21 दिवस द्यावेत किंवा निवडणूक रद्द करावी। सर्व याद्या सुरळीत केल्यानंतरच निवडणूक घ्यावी। 5 डिसेंबर 2025 ला तुम्ही एक यादी प्रसिद्ध कराल आणि नियमाप्रमाणे आम्ही सगळं केलं असं सांगून स्वतःचं समाधान कराल। पण महाराष्ट्रातील जनतेला हे माहिती आहे की तुम्ही अजिबात तुमच्या कामाबाबत प्रामाणिक नाही। तुम्ही स्वतःला स्वायत्त यंत्रणा म्हणवता, मग तुमची स्वायत्तता दाखवाच। ज्यांच्या मागे तुम्ही घरंगळत जात आहात ते लोक उद्या तुमच्या नरडीला नख लावतील, तेव्हा तुम्हाला कळेल तुमच्यात सद्विवेक बुद्धी आहे असं आम्ही मानतो। पाठीचा कणा ताट ठेवून स्वायत्तेतून येणारी शक्ती काय असते ती सत्ताधाऱ्यांना दाखवा। जवळपास 10 लाख दुबार मतदार आहेत हे निवडणूक आयोगानं मान्य केलं। दुबार मतदारांना शोधून त्यांची नावं वगळण्यासाठी 7 ते 8 दिवस कसे पुरतील? त्यासाठी किमान 21 दिवस हवेत। महापालिका निवडणुकांसाठी यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकतींसाठी 8 दिवस दिले, हे काय आहे? जग कृत्रिम बुद्धिमत्तेकडे निघालेलं असताना निवडणूक आयोगाच्या कारभारात तांत्रिक विषयांमधील जनरल बुद्धिमत्ता पण दिसत नाही। सगळेच विरोधी पक्ष आहेत, त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, इतर सगळे जे मित्र पक्ष आहेत, ह्या सगळ्यांनीच यादी वाचन सुरू केलेलं आहे। आणि त्याच रात्री कळायला लागलं की यादीमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे। प्रारूप मतदार यादीवर सजेशन ऑब्जेक्शनचा जो वेळ आहे तो कमीत कमी 21 दिवस असावा। साधारणपणे एवढा मोठा जर घोळ असेल म्हणजे 8,32,000 लोक जर शोधायची असतील तर आम्ही तरी शोधायची कशी? म्हणून कमीत कमी 21 दिवस सजेशन ऑब्जेक्शनसाठी वेळ मागून आम्ही घेतलेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची असेल, मतदार याद्यांवरून गाफील राहू नका असं म्हटले। रात्र वैरेची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही। मराठी माणसांना त्यांच्याकरता गेल्या 11 वर्षामध्ये कोणी काम केलं हे चांगलं माहिती आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष मराठी माणसाच्या नावाने कोणी भ्रष्टाचार केला हे सुद्धा चांगलं माहिती आहे, किंवा मराठी माणसाच्या नावानं प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करून माथी भडकवण्याचा प्रयत्न कोण करतंय हे सुद्धा मराठी माणसांना खूप चांगलं माहिती आहे। आणि त्यामुळे मराठी माणसांच्या नावाने फक्त राजकारण करतायत। मला असं वाटतं की कुठेतरी दिशा भरकटवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत। दुबार मतदारांवरून याआधी ठाकरे बंधूंनी सत्याचा मोर्चाही काढला। याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका नको अशी भूमिका घेतली, पण निवडणूक आयोगानं निवडणुका पुढे ढकलता येणार नाही हे स्पष्ट केलं। आता मतदार याद्यांवरून हरकती नोंदवण्यासाठी 21 दिवसांचा वेळ मागितलाय, त्यावर आयोगाच्या उत्तराकडे लक्ष असेल। निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।